राहुरी तालुक्यातील गडचा आडाखा येथे अज्ञात चोरट्यांनी 2 घरांमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि साहित्य असा तब्बल 82,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत भागवत कोंडीराम कोळसे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कोळसे कुटुंब हे शेती आणि मेंढपाळ व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात। त्यांचा मुलगा मेंढ्या चारण्यासाठी वैजापूर परिसरात गेला असल्याने घर बंद होतं। 21 मे 2026 रोजी रात्री भागवत कोळसे आणि त्यांची पत्नी सीताबाई यांनी जेवण करून घराला कडी लावून घरासमोरील पटांगणात त्या झोपले होते। सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान सीताबाई यांना घराचा दरवाजा उघडा दिसला। त्यांनी पतीला उठवून घरात पाहणी केली असता घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसून आली। घरातील लाकडी कपाटातील पर्स, लोखंडी पेटी, सोन्याचे दागिने आणि घर खर्चासाठी ठेवलेली 15,000 रुपयांची रोख रक्कम गायब झालं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यानंतर शेजारील मुलगा सटवाजी कोळसे यांच्या बंद घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं। अज्ञात चोरट्यांनी घातक हत्याराच्या साह्याने कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचं दिसून आलं। त्या घरातील कपाट आणि सामानाचीही उचकापाचक करण्यात आली होती। घराच्या पाठीमागील बाजूस काही अंतरावर लोखंडी पेटी आणि पर्स सापडली, मात्र त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेलेली होती। त्यानंतर मुलांना फोनद्वारे माहिती देण्यात आली। तपासणीअंती दोन्ही घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मेंढ्यांचे केस कापण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन चोरीस केल्याचं समोर आलं। चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये सोन्याचे टॉप, सोन्याच्या मनगट्या, कानातील सोन्याचे साखळ्या, रोख रक्कम तसंच इलेक्ट्रॉनिक मशीनचा समावेश असून एकूण चोरीची किंमत 82,000 रुपये असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी राहुरी पोलीस अधिक तपास करतायत। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।